आतापर्यंत बाकी नो बॉल विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी 3 हिट. 3 बॉल असेल पुढचा. ओ इथे प्ले अँड मिस लेंथ वरती हा बॉल होता. इथे लाईन मिस केली. फुटवर्क जास्ती नव्हतं परंतु आणि लाईन देखील मिस केली. इथे फलंदाजाने जास्ती जोरात मारण्याचा प्रयत्न केला नितीन विर्ले यांनी. जर टायमिंग करण्याचा प्रयत्न केला असता तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता. डॉट बॉल. फुललेंचा बॉल एज लागलाय. विकेट किपर बॉलच्या खाली आणि इथे फलंदाज नितीन विर्ले यांना देखील माघारी परतावं लागेल. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात धामोते संघाला. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय झालाय आणि विकेट आली. आणखी एक आपण पाहतोय इथे कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट येते. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज परेश मैदानावरती दाखल होतील क्रमांक 5 वरती. बॅक टू बॅक विकेट आल्यात या षटकामध्ये. आपण पाहिलं पहिला बॉल जरूर नो आला परंतु तदनंतर फ्रीडचा बॉल डॉट आणि त्यानंतर 2 विकेट देखील आलेले आपण पाहिल्यात. चांगले पुनरागमन केलंय मुस्तकीम यांनी. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलक आपल्या जागेवरती स्थिर आहे. 29 धावा धावफलकावरती. 2 षटकांची समाप्तीनंतर 28 धावा होत्या आणि तिथे एकच विकेट होती परंतु आता विकेट यायला लागल्यात. लगातार विकेट आल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल आपण पाहतोय. ओ दिशा महत्वाची आहे. शफल जरूर झाले होते फलंदाज परंतु मर्यादित रेखा बॉलने ओलांडली. वाईट बॉल पंचांनी कॉल केलाय. खरं तर थोडासा अक्रॉस अँगल आहे. इथून तो बॉल मला असं वाटलं की बॅटच्या अगदी जवळून गेलाय परंतु पंचांना फ्रंट अँगल आहे. हा बॉल वाईड आहे. ऑन साईडला इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण झाली आहे. मध्ये एक बॉल वाईड आला. अदरवाईज हॅट्रिक पूर्ण झाली असती परंतु ओव्हर हॅट्रिक इथे पूर्ण केली आहे. गोलंदाज 30 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज हरीश मैदानावरती दाखल झालेत आणि विकेटचा सिलसिला मैदानावरती सुरू झालाय. सुरुवातीला फलंदाजांचं वर्चस्व. आता गोलंदाज इथे मुस्तकीम वर्चस्व गाजवत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा हा देखील बॉल वाईड आलाय. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक नो बॉल आहे, 2 वाईड बॉल आहे आणि त्या व्यतिरिक्त 3 विकेट आहेत. एक बॉल डॉट आहे. गोलंदाजी
खरं तर आपण पाहतोय संमिश्र राहिले, अवांतर धावा तर आल्यात परंतु त्यासोबत विकेट देखील येताना आपण पाहिल्यात. इथे देखील एज लागलाय. चौथी विकेट या षटकामध्ये मिळवली आहे. गोलंदाज मुस्तकीम यांनी 4 फलंदाजांना एकाच षटकामध्ये त्यांनी बाद केलंय. कमालीची गोलंदाजी आहे. इथे देखील बॉल हवेत आणि फायपर पूर्ण केला एकाच षटकामध्ये. मुस्तकीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि विकेटचे हॅट्रिक देखील पूर्ण करतायत. हॅट्रिक होणार नाही, पुन्हा एकदा वाईड मध्ये होता, परंतु 5 विकेट एकाच षटकामध्ये मुस्तकीम यांनी मिळवल्यात. कमालीची गोलंदाजी, एका षटकामध्ये फायपर मिळवलाय. टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांना विनंती आहे. अप्रतिम गोलंदाजी केली आहे मुस्तकीम यांनी.